तुम्ही दोघं बी आईची शपथ खावा आणि आईला का ना तोंड वासून जाऊ द्या. वर तोंड करून तोंड वासून जाऊ द्या. जणू काय ह्यांच्या दोघांच्या आया वेगळ्या आहेत त्या कसं लागले ते बोलायला. म्हणलं चला एक व्हिडिओ करावं म्हणलं. चूल पेटावली या आणि हे आपल्या रगा 2-4 काना धुवून झालेल्या बाजाराच्या अगोदर. तर एका ताईनं का नाही रग दिली होती आपल्याला गिफ्ट मध्ये. एकदम नवीन खटखटीतच होती पण आता वापरून तिला पहिल्यांदाच धुतली. काय पाण्याचा नाही टिपकन काय धुती हो गेलं पाणी. जा मला ती कढई ही आणून दे पाण्याचा हंडा आण. जा तांब्या भरून आण. हा का व कशी कावी मला उलट सुलट बोलते. सन्या उद्या सकाळचं सगळं आवरून बस. धिंगाणा घालायचा नाही. वरचा वाटा झाडून काढ. आता मी करायला लागली स्वयंपाक. त्याला म्हणजे अभ्यास कराय बस म्हणते मला नको वाटते तुला. अगं त्याला नोकरी लागल. तुला काय करायचंय? तुला काय उगीच थापायचं. कुणाचा फोन आला कुणाच ठेवाय मला आता फोन उचलायला लागल. नेमकं व्हिडिओ करायला लागले का ना कुणाचा फोन येतोय. कोणतरी पार्लरवाले आहे बघा. ते कावीला ड्रेस शिवायला टाकला नाही त्या पार्लरवालीकडं. मग गप ना बाई गप ना. जा की इथनं जी काम सांगितलं ते ऐकत नाही. कावीने इतका काव आणलाय तुम्हाला काय सांगू खरंच. माझं म्हणून तर माझं नाव आहे काव्या. काव आणून देते. नुसता काव आणून सोडलाय. काव म्हणजे काय सांग तू अर्थ सांग त्याचा. नको नको करके रकाईस लडकीने मिरको. लाकडं एवढी आहे मी. बुटकी मम्मी हो का चूल लागली फुरफुरायला. कोणतरी चितायला लागलं बघा आपल्याला वाईट. भोगा निघला. यो बेली की कावे वापरते बरोबर माझ्या कानात नाही गेला भोगा. तर एवढ्या 2-4 रागा धुतलेल्या आहेत त्या लय मोबाईल हा थर कापतोय हात माझा. तर इथं चूल पेटवलेली आहे आणि हो का इथं काय घेतलंय. एक कांदा कमी कर ग बाई. खायला कोण नाही एवढं फुकाट येत नाही ग. ही घे एक टमाट कुत्रीम आणि हे ती मला आताशी बोलायला शिकायला लागले मी. हा तर म्हणलं भाजी करावी म्हणलं. ए जावा तिथं इथं व्हिडिओ करते र कालवा करू नका. जावा की तिकडं. कसं आहे माहिती आहे का आपलं असंच माझ्या मजेला मारलं सगळ्यांना. नाही तर मी संध्याला कधीच मारत नाही आणि कावीला तर बिलकुलच अजिबात मारत नाही. कुठेच मारते स्वतःलाच मारते. तेरी यादों की चादर ओढे. आपण एवढं खुश राहायचं इतकं खुश राहायचं का नाही. आपल्याला त्रास देणाऱ्यांना सुद्धा असा विचार केला पाहिजे. 1000 रुपयाचं वाटू होईल चष्मा बघ. 1000 रुपयाचं वाटू होईन टाकलाय कुणी. तुझ्या डोक्याला लावला होता मी. मला कशाला लावला होता. अभ्यास कर सन्या. हिच्या नुकय बनीच्या नादाला लागू. इथं वाटा झाड आणि इथं अभ्यास करत बस. आणि तू हांड्यात पाणी आण. तू पाणी आण हांडा. हा अगं तू मोठी किती जरी शिकली ना शाळा तरी तुझा मला काय उपयोग नाही. दुसरी गोष्ट म्हणजे का नाही माझं नाव का केलं ती काय तू मेल्यावर मला पैसे भेटणार बघा व काय. तुला शाळा शिकवते की मी. माझी कावी तर मला सांभाळत पण तू काय सांभाळायचंय. ही जाण म्हणे मरे म्हातारे मी कशाला समजू. मी चालली लग्न कराय. तशी म्हणशील काय कावे. नाही सण्या तर कुठं म्हणा म्हातारी हिथं तिथंच खूप ती सारखंच माझ्या बायकोला भांडी घासायला लागतं पण झाडू मारायला लागतं कापड धुवायला लागतं. सणा बी गेला ना सोडून. बायको गेली सणा ती सणात म्हणते सणा बी गेला ना तुला सोडून. नाही तर करते इकडं चुल ती भिंत काळी भंगार. इकडं चुल ती भिंत काळी भंगार. का मी माझ्या स्वतःसाठी मी सण्याच्या बी भरोशावर नाही तुझ्या बी भरोशा नाही. स्वतःचा माझा गॅस आहे. स्वतःचं माझ्या भांड कुंड आहे. माझ्या स्वतःचं सगळं आहे मला. आणि कशी करायची तू अशी उभा राहून अशी अशी करते. अगं मी माझ्या नवऱ्याला एखादी बाई ठेवायला लावीन का. मला त्यानं बाई ठेवली तर का नाही त्यावर मी सासून ठेवते की मला गबाळ. जादू मी सण्याच्या बी भरोशावर नसते मला कुणाच्याच भरोशावर. तुम्ही तुमची सासू सासरे सांभाळली ना मग सण्याची बायको मला सांभाळते हाय का ना पिल्या. सण्या तर म्हणला बायको गेली खड्ड्यात. तू मोठी मला काय म्हणत नाही. मोठं मला सांभाळ आणि मोठी नसते मला सांभाळत. तिचं काय नाही मम्मी हॉस्पिटल चालू कर की का.
कर की काय नाही इथंच लागलो तुम्ही गप्पा हाणायला चुलीत लाकूड घालायला मोठं लट आण हाय ही बी पेटले चूल पण विजायची. मोठं लाट गोसायचं नाही ग. जादू ए उठ उठ मला अभ्यास करायचा तुझ्या म्हणजे नाही मी अडाणी मम्मी अख्ख्या खानदानीला सांगितलं बघा मी गॅस संपला म्हणून. गॅस होता तवा भरून नाही ठेवला. मी म्हणायची कशाचं काय लोक अशी दाखवत अरे व्हिडिओ बनवून द्या की जरा ते व्हिडिओ मध्ये मम्मी काय खाया मम्मी अरे झोपलं मम्मी कुठं तिकडं गेलं मम्मी अरे काय एवढे मम्मी 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 करते ते ना लेकरं. तर तुम्हाला सांगते की मला तर मसन वाटत ना उठून त्या सरणावरनं उठून ह्यांच्यासाठी आव म्हणावं लागल. सरणावर जर झोपवलं ना मला आणि नेमकी आग्नी द्यायच्या टायमाला मम्मी म्हटले की काय खरं नाही सारं मसन वाट्यातलं सगळी माणसं पळून जातेली. काय एक माणूस येईन का माझ्या मैत्रीला सांगा. 2-3 लाख माझे सबस्क्रायबर फॉलोअर्स आहेत सगळे मिळून बरं का. यूट्यूबवरची 2 आयड्या यूट्यूबच्या, फेसबुकच्या 2 आयड्या, इंस्टाग्रामची 1 आयडी. मी म्हणते कमीत कमी माझे किती 2-4 लाख माझे सबस्क्रायबर ही ते आहे. लांबचे द्या सोडून पण जवळचे तरी आली तर पटांगण पुरायचं नाही मला गणगोताची सुद्धा कमी नाही. आणि त्यामुळंच काय लोक लय माझ्यावर जळते ती फक्त राधीचं वाटोळं करायचं फक्त राधीचं वाटोळं करायचं. ते तुझ्यासारखे का नाही डोक्यात गुवा असलेली माणसं आणि डुंगणात मेंदू असलेली माणसं गप्प ना बाई तसलीच माणसं माझा वाटोळं करायचा विचार करणार पण माझा वाटोळं होत नाही कारण मी कुणाचं पाप केलेलं नाही. आणि जे माझ्या विचार वाईटावर आहेत का नाही त्यांचा कुत्रा हाल खात नाही आणि ती पण मीच बघणार. नका का बघणं वाय ना पण 4 लोक कुणीतरी असते ती तुझ्यासारखी सांगणारी ह्याचं त्याला सांगणारी लोक असतात ती मला येऊन सांगतेलच की आमक्या तमक्याचं कुत्र्यावाने हाल चालू आहे. कसं असतं नेहमी पण लोकांसाठी खदलेला खड्ड्यात त्या खड्ड्यामध्ये आपण पडतो. आणि तू विचार कर काय ह्याचं नाव घेऊ वाटतंय मग तोंडात येत आहे पण वाटतं कुठं आपल्या चांगल्या तोंडानं असलं घाण नाव घ्यायचं ना आपलं तोंड घाण करायचं म्हणून मी गप बसते. जाऊ दे मरू दे म्हणून खरं सांग का या हा तर ह्याच्या एवढं वय सुद्धा नाही झालं तरी ह्याचं पार वास सुटलाय. पहिली गोष्ट ह्यानं ठेवलेल्या बाया तर ह्याला कशा सहन करतात मला तर बापरे. कारण मी लांब जरी उभं राहिले तरी ह्याचा जा दे आता सोडा नको त्याला लय लाज वाटत असं ठेवलेल्या बायांना सुद्धा वाईट वाटेल की आईला एवढी इज्जत काढायला लागली नको तेवढी इज्जत काढायला. मला असं म्हणायचं की ह्याचा आताच वास एवढा सुटला या पुन्हा तर किती सुटन काय माहिती. ह्यानं काहीतरी चांगलाच विचार करून नाही का माझं वाटोळं झाल्यानंतर ह्याला काय माझी प्रॉपर्टी भेटायची असेल काय आहे बघ प्रॉपर्टी तर माझ्यावर तुझ्यावर सांगते. माझ्याकडे काय काय प्रॉपर्टी आहे. तुला वाटत असेल की राधीचं वाटोळं केलं राधी निघून गेली तर तिची प्रॉपर्टी किंवा ती टेन्शननं मरून गेली तर तिची प्रॉपर्टी मला भेटन असं जर तुझा विचार असेल तर तुला सांगते गप्प नकावे. तर तुला सांगते महत्वाचं म्हणलं तर तसा तुझा विचार असा तर राधीकडं काय सुद्धा नाही जे पण आहे ना तर ते तुला मिळवायचं असेल तर तुला सांगते कपाट गच्च भरून जुनी पाणी कपडे ती पण स्वतःच्या पैशानं न घेतलेली अशीच कुणी पण ओटी भरणाला दिलेली म्हण कुणी हळदी कुंकाला गेल्यावर दिलेली म्हण कुणी भेटायला आलेली म्हण ती पण सगळं एक ना एक मी घालून ठेवलेला. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं तर बघ सगळ्या ऑल महाराष्ट्रात हिंडून फिरून मी येते खाऊन पिऊन बरं का खाऊन पिऊन येते. चांगलं वांगाळ कुणाच्या घरी बिर्याणी खा कुणाच्या घरी मटण खा कुणाच्या घरी चिकन खा कुणाच्या घरी चांगलं वांगाळ खाऊन येते आणि बदा 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 त्या बाथरूम मध्ये काम करते आणि ते टाकी भरलेली आहे गच. आणि त्या टाकी गच भरल्यावर त्याच्यात काय भेटन तेवढं एक तुला भेटल बघ. आणि घरातल्या चिंध्या ह्याच्या पलीकडे माझ्याकडे दुसरी काहीच प्रॉपर्टी नाही. एक टाकी गच भरलेली. हा घर कशाला घर ते तुम्हाला भेटल घर गेले खड्यात काय करायचं एक चूल करायची काय भिंत एक चूल करायची काय ती माझ्या म्हातारपणाचं सांगते कावे. हा बघ तू माझं किती जरी वाटोळ केलं ना तर माझं होत नाही कारण तुझ्यासारखे घाण विचाराचे सगळेच लोक नाही. तुला वाटतं की नाही का
आमकं फलानं जाऊ दे आता बोलायला लय आहे, पण कसं आहे सगळं सेक्रेट तुला सांगून टाकलं तर पुढची प्रोसेस मी करणार कशी आहे का नाही. तुझ्या अवकात काय आहे तुझ्या आसपास ती का नाही चांगलीच मला माहिती आहे. आणि आता तू तयार व्हायचं, तू कशाच्या जीवावर उड्या मारतो ना ती पण मला बघायचं. एवढ्या दिवस तर मी जाऊ दे मरू दे म्हणत होती, पण ह्याच्यामध्ये काहीतरी कारण होतं म्हणून मी गप्प बसत होती. पण आता कारण बिरण काय नाही माझ्या मागं, आणि आपण कुणाचा विचार बी करत नाही. आता गेले सगळे खड्ड्यात.